बिजांड ते ब्रह्मांड. वय परतवेत तोल जाऊन पडल्यानं आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सगळे अवयव नव्वदीतले. झिजलेल्या कमरेवरचा मुक्का मार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्यामुळं सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता, पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा पाऊस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर. मनाला पटेना. अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ. मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या हट्टी म्हातार बाळाची आई व्हायचं. लाळेरं लावून सकाळी चमच्यानं पाजलेला चहा, दमदाटी करत भरवलेले चिव काऊचे घास, कधी ठसका, कधी मळमळ, तर कधी उलटी. बहाणेच बहाणे. पेशानं सर्जन, मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळं संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसवून, पावडर लावून, कपडे घालण्यापासून तेल लावून वेणीफणी करण्यापर्यंत सगळं. दिवसातून 2दा 3दा घर ते हॉस्पिटल, हॉस्पिटल ते घर, अपडाऊन. धावपळ होत होती, पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळं मनातल्या मनात माझाही पाहणा फुटत असावा. मनाच्या कुठल्या तरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं, हे माझं किती मोठं भाग्य होतं. पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा. आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीनं गड सोडला. मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं, पुण्य कमावलंस. त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतलं माझं पान भरायला पुरेसं होईल. देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं, असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई. रामची असो की श्यामची, कैकई असो की गांधारी, आई सगळ्यांची सारखीच. शरीरानं आणि मनानं आपल्या गूढ देवराईतली शक्ती देवता. फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी. प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातल्या अढळ स्थानावरचा ध्रुव तारा. तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपेक्षाही भारी. खालून वर नेणारं, बिजांडातून ब्रह्मांडात पोहोचवणारं. तिच्या बिजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण. 1 मिलीमीटरपेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर मुळं पसरून तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ. मध्येच केव्हा तरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते. चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव, तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं, आधीपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी. नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास
आणि नव्या हृदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. नॅनोग्रॅमपासून ते किलोग्रॅमपर्यंतची वाढही तिच्याच कोठारातली. कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका, कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा, लाथा मारणारं बाळ आणि लाथा मारणारी परिस्थिती, दोघांना झेलत तारेवर झुलणारी डोंबारीण. 9 महिने 9 दिवसांची कसरत. ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव. बाळ निवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. धापा टाकत टाकत केलेलं रांदा वाडा उष्टी काढा. सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटिका भरल्याची नांदीच. चंद्र ग्रह तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले की सुरू झालेल्या प्रसव काळा. खोल गूढ अगम्य कृष्ण विवरातलं वादळ. सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे, नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका, एकामागून एक. बाळाच्या ओढीनं वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटाच. काही सौम्य, काही रौद्र, उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या. कळांवर कळा. प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो. मुळापासून विस्थापित होण्याच्या भीतीनं बाळही अस्वस्थ होऊ लागतं. अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव. गुदमरणाऱ्या बाळासाठी खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि निकराची एक शक्तिशाली कळ. किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात तरंगत आलेलं आणि दाईनं झेललेलं गोंडस बाळ. मातेनं सोसलेल्या यातनांना बाळानं रडून दिलेली दाद म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृत कुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकानं पाहणारे आईचे डोळे. फुटलेल्या पाण्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो. माता कुराणातली असो किंवा पुराणातली, तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं. अनुसया असो की आदिती, दिगंबराची असो किंवा पैगंबराची, आई शेवटी आईच असते. जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत. तिनं शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता. त्यामुळं त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शून्यच. जगभर फिरला पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॉल नाही दिसत. मॉम अँड मी यामध्ये फक्त मीसाठीचा ढीग आणि मॉमसाठी फीडिंग गाऊन आहे. पण बाळाचं रडू ऐकून दुधानं भिजलेला पदर कुठे आहे? मदर्स डेअरी यामध्ये फक्त मिल्क आहे, पण मदरला झिजवून बनलेलं दूध कुठे आहे? आताशा अख्खा मदर्स डे आहे, पण त्या 24 तासात आईसाठी किती मिनिट आहेत? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुक ही या नात्यात फक्त कागद आहेत. आईचं कर्ज फेडण्या इतका त्यात बॅलन्स आहे कुठं? या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग आहे, एक उतराई. शक्य असेल तर जरूर बना आईची आई. ब्रह्मांड या लेखाचे लेखक डॉक्टर महेंद्र वंटे. वाचन दत्ता सरदेशमुख.